विद्यार्थी मित्रांचे बरेचशा मित्रांचे फोन आहेत की कंबाईनची परीक्षा कधी होणार आहे वगैरे. आणि त्यानंतर तुमच्याकडे काही एखादी बॅच वगैरे आहे काय? तर ती आजच आपण बॅच गणपतीचं आगमन झाले त्या आगमनाबरोबरच ही नवीन बॅच आपण टाकतोय, जी कंबाईनची ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्हीची आहे. तर या बॅच वरती आपल्या डिटेल चर्चा करायची आणि बऱ्याच लोकांचं प्लॅनिंग कसं असावं बाबा, प्लॅनिंग बद्दल बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत. तर त्या सगळ्या प्रश्नांची परीक्षा कधी होणार आहे, हा सगळ्यांचा आवडता प्रश्न आहे. तर त्या सगळ्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. तर या ठिकाणी मग ही पूर्व परीक्षेची बॅच ग्रुप बी आणि ग्रुप सी असं का म्हटलेलं आहे, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. परीक्षा कधी होणार आहे कंबाईनची, तर त्याबद्दलही आपल्याकडे महत्त्वाची माहिती आलेली आहे. तर त्याबद्दलही आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे. तर मग या ठिकाणी कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी हे एकत्र का बरं बॅच? काही लोकं त्याला वेगळं करतात. एकत्रच पूर्व परीक्षा होणार आहे. होणारी जी पूर्व परीक्षा आहे, तर ती एकत्रच पूर्व परीक्षा होणार आहे. आणि या पूर्व परीक्षेमध्ये किती विषय असतात? तर 7 विषय असतात. आणि त्याची तयारी कशी करायची? आता मी बऱ्याच वेळा परीक्षा दिली आहे. पी-एस-आय 5 वेळा मी उत्तीर्ण आहे. माझं नाव नारायण आहे. आणि त्यानंतर ग्रुप सीच्या सध्याची मुख्य परीक्षा आहे, ज्यात मला 234 गुण आहेत 400 पैकी. त्यानंतर तलाठी जळगाव येथे उत्तीर्ण झालेला आहे मी. पोस्टल असिस्टंट म्हणून माझं सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिलेक्शन झालं होतं. कालवा निरीक्षक संभाजीनगर सिलेक्शन झालेलं आहे. तर मग या 3 पदावरती माझं सिलेक्शन झालं आणि पी-एस-आय ला फिजिकल मुलाखतपर्यंत 5 वेळा पात्र झालो. एस-टी-आयच्या 2-3 वेळा मीच दिल्यात. तर मग माझा हा अधिकार आहे, की पूर्व परीक्षा पास होण्यासाठी काय असायला हवं, कशी तयारी करावी हे सांगण्याचा माझा अधिकार आहे. आता कुणाचा अधिकार नाही, जो कधीच काही पास झाला नाही असेही लोक आजकाल मार्गदर्शन करतात. अशा फसव्या लोकांपासून दूर राहायचं. कारण ते तुम्हाला गाईडन्स कमी आणि मिसगाईड जास्त करतात. खूप भरमसाठ पुस्तकं सांगतात. ही परीक्षा प्रचंड कठीण आहे असं सांगतात, कारण ते कधीच पास झालेले नसतात. तर अशा फसव्या लोकांपासून तुम्ही दूर राहा. माझ्याकडेच बॅच लावा असं काही नाही. बॅच नाही लावली तर चालेल, परंतु मिसगाईड तुम्हाला व्हायला नको. तर अशा फसव्या लोकांपासून दूर राहायचंय. आणि आपली बॅच जर जॉइन केली तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फायदा होऊ शकतो. तर 7 विषय जे आहेत, तर मग त्या विषयामध्ये आपण कशी तयारी करून घेणार आहेत आणि ज्याला सेल्फ स्टडीज करायची, मग त्यांनी कशी तयारी करायची, तर याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर 7 विषयामध्ये सगळ्यात महत्त्वाचे विषय आपण वर घेऊ, जे आपल्या लेक्चरमध्ये पण आपण भर देणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचे विषय जे आहेत, तर ते वर घेऊ. आणि ज्या विषयामध्ये तुम्हाला चांगले मार्क पडतात, तर असे काही विषय आहेत. तर मग त्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत, की जिथे तुम्हाला ग्रो होऊ शकतात आणि पूर्व परीक्षा अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही पास होऊ शकता. ते विषय कोणते आहेत? तर पहिला विषय आहे त्याच्यामध्ये राज्यघटना, ज्याच्यामध्ये मॅक्झिमम तुम्हाला मार्क येऊ शकतात. पूर्व परीक्षेमध्ये 10 ते 15 मार्काला हा विषय येतो. 8 ते 10 ला जनरली असतो. बऱ्याचदा 12 प्रश्न असतात, बऱ्याचदा 15 पण प्रश्न असतात. काही चालू घडामोडीचे प्रश्न सुद्धा यामधून येत असतात. राज्यघटनेतले प्रश्न चालू घडामोडीमध्ये येतात. राज्यघटना ज्याची चांगली आहे त्याला ते प्रश्न सुटतील, असे काही प्रश्न असतात कोअर कंटेंट वरती. जर तुमचा राज्यघटनेचा चांगला अभ्यास असेल, तर मग काही एखादा दुसरा चालू घडामोडीतला प्रश्न तो पण वाढतो. तर 8 ते 10, 12, 15 असं असतं. मागच्या पेपरचं आपण एखाद्या लेक्चरमध्ये विश्लेषण पण पाहणार आहोत. तर मग राज्यघटना सुरुवातीला मी का घेतला, तर तयारी करण्यासाठी हा एक सोपा विषय आहे. याच्यात काही कन्सेप्ट पण आहेत. मी अतिशय सुंदर पद्धतीने तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करणार आहे ते. तर मग हे राज्यघटनेचा सुरुवातीलाच का घेतलं, तर याचं एकच पुस्तक आहे, मटेरियल कमी आहे. एकच पुस्तक आहे. एकच पुस्तक फॉलो करायचं, मटेरियल कमी आहे. एकच पुस्तक. मग रंजन कोळंबे सरांचं पुस्तक हे चांगलं आहे. तर हे पुस्तक करायचं आणि या पुस्तकाबरोबरच चालू घडामोडीमध्ये काही राजकीय घडामोडी असतात, त्याच्यामधल्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे. ते आपण आपल्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. म्हणजे चालू घडामोडीची आणि मूळची राज्यघटना आहे त्याची सांगड घालायची. या विषयामध्ये तुम्हाला गॅरंटी देतो की पैकीच्या पैकी मार्क आले पाहिजे.
मला जे हे 234 आहेत याच्यातले जे 30 मार्क आहेत ते फक्त एकट्या राज्यघटनेतलेच आहेत. आउट ऑफ मार्क आहेत माझे राज्यघटनेचे. तर मग हे जे मार्क आहेत माझे मुख्य परीक्षेचे, तर या 234 पैकी 30 मार्क एकट्या राज्यघटनेचेच आहेत. तुम्हाला पण ते येऊ शकतात. 8 काय तर तुम्हाला हे पुस्तक तर चांगलं करायचंच, लेक्चर पण करायचे आणि चालू घडामोडीचे आणि राज्यघटनेची पण सांगड घालायची. म्हणजे जे कोअर कंटेंट आहे त्याची करंट सोबत त्या ठिकाणी सांगड घालायची. तर दोन्हीमध्ये मिळून चांगली तयारी तुम्हाला करायची. तर कोळंबे सरांचं पुस्तक सगळ्यांनी घ्यायचंय. काही लोकांनी लक्ष्मीकांत यांचं पुस्तक घेतलं असेल तेही उत्तमच आहे. एकच पुस्तक कुठलंही फॉलो केलं तरी पुरेसं आहे. चालू घडामोडी वाचत असताना समजा तुम्ही परिक्रमा नावाचं मासिक आहे ते जर वाचताय, राजकीय घडामोडी वाचत असताना या दोन्हीपैकी एक पुस्तक तुमच्या सोबत असलं पाहिजे. राजकीय घडामोडीमध्ये समजा तुम्हाला आली 106वी घटना दुरुस्ती, महिला आरक्षण वगैरे, तर मग तुम्हाला बाकी आरक्षण सुद्धा कळालं पाहिजे. एससी ला आरक्षण किती आहे लोकसभेमध्ये, एसटी ला किती जागा आहेत, आरक्षण म्हणजे त्या ठिकाणी राखीव जागा आहेत, मग महाराष्ट्रातून किती, म्हणजे चालू घडामोडीची या विषयासोबत सांगड घालता आली पाहिजे. हे उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मग कोळंबे सरांचं पुस्तक, इतर विद्यार्थी जो सेल्फ स्टडी करतो याला खूप 10 ते 15 रीडिंग माराव्या लागतील. आपल्या विद्यार्थ्याला 2-3 रीडिंग मध्येच खूप चांगलं कळेल, कारण मी लेक्चर मध्ये खूप क्लॅरिटी करेल. तुमच्या कंटेंट एकदम असं फिक्स करून देईल डोक्यामध्ये, विसरणारच नाही अशा गावठी ट्रिक्स सह आपली ही बॅच आहे. विसरणारच नाही. ट्रिक्स टेक्निक्स आपल्याकडे खूप भन्नाट आहेत. जे विद्यार्थी आधी आपल्याकडे लेक्चर करायचे तर त्यांना माहीतच आहे. तर 8 ते 10 मार्क आले समजा, पूर्व परीक्षेला येणाऱ्या 10 पैकी 10 येऊ शकतात. एखादा प्रश्न आयोगाचा चुकला तरच आपला चुकतो, अदरवाईज चुकत नाही. तर अशी राज्यघटनेची तुम्हाला तयारी करायची. लगेच आपण पुढच्या विषयाकडे वळू. पुढचा विषय आहे जो पैकीच्या पैकी मार्क देणार आहे. इथे तुम्हाला पुस्तकही सांगितलंय, अभ्यास कसा करायचा तेही सांगितलंय, करंट सोबत कसं कोअरचा टच द्यायचा हे सांगितलंय. पुढचा विषय जो जास्त मार्क देणारा तुमचा विषय पुढचा कोणता आहे असं, तर तो विषय आहे भूगोल. तर तो विषय आहे भूगोल. भूगोलामध्ये 2 प्रकार प्रामुख्याने पडतात. एक म्हणजे महाराष्ट्र भूगोल आहे आणि दुसरा आहे भारताचा भूगोल. भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलावरती जनरली जास्त प्रश्न येतात. इथे 10 आले तर इकडे 5 येतील. क्वचितच वेळा कधी कधी भारताच्या भूगोलावर जास्त आले. दोन्हीसाठी सगळ्यात उत्तम पुस्तक म्हणजे कपिल पवार सर, भगीरथ अकॅडमी, जी कोळंबे सरांचीच अकॅडमी. तर ते सगळ्यात उत्तम पुस्तक आहे महाराष्ट्राच्या भूगोलाचं, कपिल पवार सरांचं. भारताच्या भूगोलाचं हे या भारताच्या म्हणजे भूगोलाचं पुस्तक आहे. ह्या पुस्तकामध्ये माझं पण नाव, नंबर वगैरे त्याच्यामध्ये दिलंय शेवटच्या पेजवर. तर हे पुस्तक तयार होत असताना मी सरांसोबत काही काळ होतो. तर हे पुस्तक खूप सुंदर असं पुस्तक आहे. आणि याच्यामध्ये वैशिष्ट्य काय तर नकाशा, ही यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे नकाशातून हा भूगोल शिकवलेला आहे. त्याचं उदाहरण आपण एक घेणारच आहोत. तर नकाशातून भूगोल, यामधले ते नकाशे आहेत पण शिवाय आपण वेगळे नकाशे काही भरून घेणार आहेत. वेगळे म्हणजे आता महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, यामधले काही तालुके विचारतात. उदाहरणार्थ नांदेड या जिल्ह्यामधला भोकर नावाचा तालुका परीक्षेला विचारला होता. भोकर नावाचा तालुका विचारलेला होता. किंवा जालना या जिल्ह्यामधला भोकरदन तालुका परीक्षेला विचारला होता. तालुक्यांच्या आणि जिल्ह्यांच्या जोड्या लावा. भोकरदन. मग जालना जिल्ह्याचं सुद्धा मॅपिंग करता आलं पाहिजे. तुम्ही मॅपिंग करायला पाहिजे आणि नांदेड जिल्ह्याचं पण मॅपिंग करता आलं पाहिजे, तरच भूगोलाची परिपूर्ण तयारी होईल. आता ती कशी तयारी करायची आपल्याला, तुम्हाला एक उदाहरण म्हणून नांदेड जिल्ह्याचं मॅपिंग करून दाखवणार आहे मी इथे. तर मग भूगोलाचा मार्क माझ्या विद्यार्थ्यांना तर जनरली आउट ऑफ पडतात. भूगोलामध्ये 15 प्रश्न येतात कंबाईनला, राज्यसेवेला पण येतात. पण राज्यसेवेमध्ये प्राकृतिक भूगोल एक प्रकार आहे, कंबाईन मध्ये तो प्रकार नाही. तर भारत, महाराष्ट्र, जगाचा एखादा दुसरा प्रश्न आला तर येतो. मग आउट ऑफ मार्क कसे घ्यायचे, तर मी अगदी जिल्हा वाईज याच्यामध्ये मॅपिंग घेणार आहे.
उदाहरणार्थ नांदेड जिल्ह्यामधला भोकर तालुका तुम्हाला विचारला होता. हा बघा भोकर, हा नांदेड जिल्ह्याचा मॅप आहे, जो मराठवाड्यातला किंवा औरंगाबाद प्रशासकीय विभागातला एक जिल्हा आहे, जो सगळ्यात बॉर्डरला आहे, ज्याला 2 राज्यांची बॉर्डर लागली. इकडे तेलंगणा राज्य आहे. मग या पद्धतीने आपल्याला घ्यायचंय तेलंगणा राज्य आणि इकडे कर्नाटक राज्य आहे. नांदेडमध्ये देगलूर नावाचा एक तालुका आहे. तर या तालुक्याला मित्रांनो 2 राज्यांची बॉर्डर आहे, तेलंगणा आणि कर्नाटक. म्हणजे इतकं व्यवस्थित आपल्याला भूगोलाची तयारी त्या ठिकाणी करायची. सुरुवात जर आता नांदेड जिल्ह्याला शेजारी जिल्हे किती आहेत? एकदा विचारलं होतं PSI ला की लातूर जिल्ह्याच्या शेजारी जिल्हे किती आहेत? तसाच प्रश्न येऊ शकतो. तर यवतमाळ एक जिल्हा झाला शेजारी, हिंगोली एक जिल्हा झाला, परभणी एक जिल्हा आणि लातूर एक जिल्हा. तर नांदेडला लातूर प्रमाणेच 4 शेजारी जिल्हे आहेत आणि शिवाय 2 राज्यांची बॉर्डर आहे, तेलंगणा जे राज्य 29व राज्य होतं, 2 जून 2014 ला तयार झालं. मग या पद्धतीने आपण करणार आहोत, नकाशा अगदी जिल्हा वाईज मॅपिंग घेणार आहोत. त्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला भूगोलामध्ये आउट ऑफ मार्क आले पाहिजे. आयोगाचा एखादा प्रश्न चुकला तरच आपला चुकणार आहे, लक्षात घ्या, नसता आपला प्रश्न चुकणार नाहीये. तर 15 पैकी मी तुम्हाला सांगतो की 13, 14, 12 प्लसच मार्क येतील प्रत्येकाला आपल्याकडे लेक्चर केल्यानंतर. कारण भूगोल मी अगदी जिल्हा महाराष्ट्र अख्खा फिरलाय, जवळपास 36 जिल्हे माझे झाले असतील आणि 36 जिल्ह्यामध्ये 358 तालुके आहेत ना, जवळपास मला त्याच्यामधले ऑलमोस्ट सगळे तालुके माहित आहेत. अगदी जिल्हा वाईज मी तालुके तुम्हाला सांगतो. तर मग नांदेड जिल्ह्यामधलाच त्यांनी भोकर विचारला, जालन्यामधला भोकरदन घेतला, सारख्या सारख्या नावाच्याने जोड्या लावा असा प्रश्न तयार केला. तर मग या नकाशाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे? उदाहरणार्थ आता माहूर आहे, ते माहूर आहे, तर माहूर हे 3.5 पीठातलं एक पीठ आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येतं तालुक्याचं मॅपिंग केल्यानंतर. इथे किनवट नावाचा तालुका आहे, हा निळ्या रंगातला जो आहे किनवट नावाचा तालुका आहे. किनवट नावाचं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारतील. हे अभयारण्य पण आहे, तर किनवट नावाचं अभयारण्य हे नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं, समजा आता महाज्योती वगैरे ह्या परीक्षेमध्ये विचारली होती, नदी पैनगंगा नावाची नदी जी आहे, तर ही नांदेड आणि यवतमाळ यांना विभागणारी आहे, बॉर्डर तयार करणारी आहे. तर हे कधी लक्षात येईल, शिकवणारा जर चांगला असेल, त्याने कुठे परीक्षा एखादी प्री पास केली असेल, तर अशालाच कळतं, दुसऱ्याचं काम नाही, येरा गबाळ्याचं काम नाही ही कंबाईनची परीक्षा. मग तशी अवघड पण आहे, मार्गदर्शक चुकीचा असला तर तुम्ही पास होत नाही. तर हे भूगोलाच्या बाबतीमध्ये झालं. त्याच्यानंतरचा विषय आपल्याला मग राज्यघटनेचा पाहिला आपण, भूगोलाचा तिसरा विषय आपला स्कोरिंग सब्जेक्ट. भूगोलामध्ये तुम्हाला 12 प्लस मार्क येऊ शकतात. आयोगाचा एखादा दुसरा चुकला म्हणून मी चुकलो सर असे म्हणणारे माझे विद्यार्थी आहेत, जे आधी पोस्ट होल्डर आहेत. आता बरेच जण PSI वगैरे आपल्याकडे, STI, ASO, तलाठी आपल्याकडे 11 जण लागलेले आहेत. तर मग ते विद्यार्थी आहेत, कारण त्यांची अशी कसून तयारी घेतली होती. कसून तयारी झाली तर ही लढाई सोपी आहे, नाही झाली तर कंबाईन इतकी जगात कोणतीच अवघड पण परीक्षा नाही. तर मग त्याची तयारी चांगली पाहिजे, मार्गदर्शक चांगला असला पाहिजे. त्यानंतर आपल्याला बघायचे अर्थशास्त्राची तयारी कशी करायची. अर्थशास्त्र बद्दल आपण बोलूया. आता हेच विषय मी टॉपला का घेतले, तर अर्थशास्त्रामध्ये सुद्धा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. पॉलिटीमध्ये तर तुम्हाला आउट ऑफच घ्यायचे, भूगोलातला एखादा दुसरा चुकला जगाचा वगैरे आला तर ठीक आहे. अर्थशास्त्रामध्ये 15 प्रश्न आहेत आणि काही चालू घडामोडीमध्ये सुद्धा आर्थिक घडामोडीवरचं कंटेंट इकडे येणारच आहे. आर्थिक घडामोडी वाचत असताना मग तुमच्याकडे अर्थशास्त्र समोर असलं पाहिजे. करंट आणि कोअर यांची दोघांची सांगड घातली पाहिजे. करंट वाचत असताना कोअरला टच असला पाहिजे. तर मग अर्थशास्त्राची जी तयारी आहे, तर ही पण आपल्याला चांगली करायची आहे. अर्थशास्त्रामध्ये रंजन कोळंबे सरांचं पुस्तक पूर्व परीक्षेला पुरेसं आहे आणि काही सिलेक्टिव्ह टॉपिक जे आहेत तर मग किरण देसले सरांच्या पुस्तकातून वगैरे घेणार आहेत. तुम्हाला ते पुस्तक घ्यायची गरज नाही, कोळंबे सरांचं पुस्तक घेतलं एवढं पुरेसं आहे. प्लस यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तर बजेट जे आहे केंद्र सरकारचं आणि महाराष्ट्राचं राज्य सरकारचं, तर हे दोन्हीही बजेट
तुम्हाला करावे लागतात आणि मी तुम्हाला ते करून देणार आहे. बजेटचं विश्लेषण खूप चांगलं झालं पाहिजे. या बजेटमधून एखादा दुसरा प्रश्न हमखास येतो. बजेटच्या 1 दिवस अगोदर आपला बजेट केंद्र सरकारचा कधी मांडतात? जनरली 1 फेब्रुवारीला 1 फेब्रुवारीला मांडतात. इलेक्शनमुळे मागे-पुढे होतो आता यावर्षी. निर्मला सीतारामन यांना बजेट मांडण्याचा त्यांचा विक्रम झालाय बघा. तर 1 फेब्रुवारीला बजेट आता मांडला जातो. तर मग ह्या बजेटच्या अगोदर 1 दिवस अगोदर भारताचा आर्थिक सर्व्हे होतो. इकॉनॉमी सर्व्हे ऑफ इंडिया होतो. तर मग त्याच्यामधले काही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे. तरच तुमचे इकॉनॉमिक्सचे मार्क चांगले येतील. 15 पैकी 12-13 पर्यंत तुम्ही जाऊ शकता. 3 विषयात मिळून समजा तुम्ही ॲव्हरेज 10-10-10 मार्क घेतले. म्हणजेच कोणते मगाशी सांगितलं पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि जिओग्राफी, तर इथे 30 ते 35 मार्क तिन्ही विषयाचे मिळून झाले पाहिजे तुमचे. मुलांचे 30 प्लस 35 झाले पाहिजे. मुलींचे किमान 30 असले पाहिजे. मुलींचा कट ऑफ हा वेगळा लागतो. कारण मुलींना महाराष्ट्र शासनामध्ये 30% आरक्षण आहे. तर मग तो कट ऑफ वेगळा लागतो. त्यामुळे तुम्हाला 30 मुलींना पडले पाहिजे, मुलांना 35 या 3 विषयाचे मिळूनच. ॲव्हरेज 10-10 सांगितले. तुम्हाला ग्रो कुठे होऊ शकतात? तुमचे ग्रो समजा आता पॉलिटीला 2 आले तर तिथे 2 वाढू शकतात तुमचे. जिओग्राफीमध्ये तुम्ही 13-14 पर्यंत जाता तिथे 2. इकॉनॉमिक्समध्ये 1-2 म्हणजे 6. अजून एखादा दुसरा रद्द झाला काय झाला तर 35 पर्यंत मेल कॅन्डिडेटने जायचंय मुलांनी. मुलींनी ॲव्हरेज 10 म्हणजे 30 पर्यंत जायचंय. हे 3 विषय अतिशय कोर आहेत. या 3 विषयामध्ये अभ्यास खूप चांगला केल्याशिवाय दुसऱ्या विषयाला हात लावणे काही उपयोग नाही. काही लोक ते बेसिक पुस्तकच वाचत बसतात. 5वीचा इतिहास वाच, 8वीचा इतिहास वाच. तर मग ते माझ्या विद्यार्थ्यांना वाचायची गरज नाही. 5वी 8वी वाचून त्यामध्ये काही वेगळं असेल हे सांगणं माझं काम आहे. तुम्ही डायरेक्ट रेफरन्स बुकला तयारी करायची आणि रेफरन्स बुक कसं वाचायचं, त्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे, काय महत्वाचं नाही हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे 3 विषय झाले. चौथा विषय आहे इतिहास. चौथा विषय आहे तुमचा इतिहास, ज्याची तयारी करायची. याच क्रमाने तयारी करायची. तुम्ही म्हणणार विज्ञान, चालू घडामोडी हे खूप वास्ट विषय आहेत. गणित, बुद्धिमत्ता ते पण करायचे. चौथा विषय इतिहास. इतिहास पण वास्ट आहे, पण तरी त्याच्यामध्ये 15 पैकी तुम्हाला 10 आले पाहिजे. म्हणजे या 4 विषयामधले 4 10 40 इतके मार्क आले तर मग पुढच्या सायन्सला, मॅथला कमी आले, वेळ पुरला नाही तरी तुम्ही निदान PSI प्री पास होता. ASO, STI ज्याचे पद कमी असतील त्यांचा निकाल हाय लागतो. यावेळेस समजा PSIच्या कमीत कमी 400 जागा निघतील. कमीत कमी म्हणतोय, वाढल्या 1000 जागांची आताच आदरणीय बच्चू कडू साहेबांनी मागणी केली. वाढल्या तर चांगलंच आहे, कारण PSI 500 PSI सध्या API झालेत. तर 400 गुणिले आपण 12 धरू तर PSI ला मग 12 चोक 48 म्हणजे जवळपास 5000 विद्यार्थी इथे आपल्याला PSI पूर्वला पास होतील असं आपण गृहीत धरू. कमीत कमी वर्स्ट केसमध्ये, एकदम वाईट परिस्थितीमध्ये. STI ला एक 200 जागा येणार आहेत, तर मग 200 गुणिले 12 म्हणजे 2400 ते 2500 म्हणजे 2500 पोरी याच्यामध्ये STI ला पास होतील. आणि त्याच्यानंतर क्लार्कची परीक्षा जी आहे तिथे जवळपास 700 जागा कमीत कमी येतील, वाढू पण शकतात. 700 गुणिले 12 12 7 84 84 म्हणजे 8500 विद्यार्थी या ठिकाणी पास होतात. काही सेम मार्काचे असतात तर त्यांना पण तिथे पास केलं जातं. इतिहासमध्ये 2 प्रकार पडतात. एक महाराष्ट्राचा इतिहास पण करावा लागतो आणि दुसरा ऑल इंडिया लेवलला भारताचा पण. समजा राजा राममोहन राय हे भारतातले समाजसुधारक आणि महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर हे महाराष्ट्रातले. तर महाराष्ट्र भारत अशी दोन्हीची सांगड घालून एकत्र असणारं पुस्तक म्हणजे समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे. खूप मोठं पुस्तक आहे, जाडजूड पुस्तक आहे, विद्यार्थ्यांना कव्हरच होत नाही, पण ते मी तुम्हाला कव्हर करून देईल. म्हणजे ते वाचताना तुम्ही असे भराभर पानं पलटणार, इतकं सोपं करून देईल. कारण त्याच्यातल्या ट्रिक्स, टेक्निक्स वगैरे लक्षात कसं ठेवायचं, कंटेंट, ते माहिती वगैरे खूप मी त्याच्यामध्ये टेक्निक्स तयार केलेले आहेत. उदाहरणार्थ आता बघा, एक तैनाती फौज नावाची कन्सेप्ट आहे. तैनाती फौज नावाचे एक रेडीमेड सैन्य होतं इंग्रजांनी तयार केलेलं. तैनाती फौजेचं हे जे पॉलिसी होती, धोरण होती, हे लॉर्ड वेलस्लीने आणली होती.
लॉर्ड वेलस्ली यांनी आणलेली आहे. आणि मग हे कसं लक्षात ठेवायचं तैनाती फौज? तर तैनाती फौज कशी लक्षात ठेवायची? ही रेडीमेड सैन्य कोणी सगळ्यात आधी भारतातल्या राजाने स्वीकारलं? तर निजामाने स्वीकारलं. मग मी असं लक्षात ठेवलं की निजामाची म्हैस तन करत अयोध्येला गेली. म्हणजे अशा गावठी ट्रिक्स आहेत. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला किती अवघड कंटेन असलं डोक्यात फिट बसणार आहे. विसरायचं म्हणलं तरी विसरून दाखवा असं म्हटलं तरी विसरणार नाही. तुम्हाला हे लक्षात येणार की तैनाती फौज पहिल्यांदा कोणी स्वीकारली? तर निजामाने, हैदराबादचा निजाम. दुसऱ्यांदा कोणी स्वीकारली? तर म्हैसूरने. हे कधीच विसरणार नाही. असा क्रम लावा म्हणून प्रश्न आला की तुमचा चुकणारच नाही. तंतन म्हणजे तंजावर. तिसऱ्यांदा कोणी स्वीकारलेली आहे? तर तंजावरने. चौथ्यांदा कोणी स्वीकारली? तर अयोध्या. अयोध्या सुद्धा हे राजे होते. छोटे छोटे राजे राजवाडे होते ते. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतामध्ये 600 पेक्षा जास्त संस्थान होते. सगळ्यात मोठं संस्थान होतं हैदराबादच्या निजामाचं. तर हैदराबादच्या निजामाची म्हैस तन करत अयोध्येला गेली. अयोध्येला तिला मराठ्यांनी पकडलं. मराठे म्हणजेच पेशवे होते. पेशवाई तेव्हा सुरू होती. म्हणजे त्याच्यानंतर पेशव्यांनी म्हणजे तैनाती फौज स्वीकारलेली. पेशव्यांनी तिला दिलं नागपूरकडे. नागपूरच्या भोसल्यांना ती म्हैस दिली आणि भोसल्यांनी मग शिंद्यांना देऊन टाकली. इंदोरचे शिंदे होते. तर असा क्रम लावा म्हणून प्रश्न येतो. विज्ञानमध्ये अन्न पचनाला सुरुवात कुठे होते असा क्रम लावा म्हणून प्रश्न येतो. तर मग तोंडापासून अन्न पचनाला सुरुवात होते. तर या पद्धतीने जर तुम्ही कंटेन केलं तर तुमचं विसरणार नाही. तर या पद्धतीने करायचं. इतिहासची तयारी महाराष्ट्र. आणि मग काही आकडेवारी कशी लक्षात ठेवायची, याच्याकडे भन्नाट टेक्निक्स आहेत आपल्याकडे. आकडेवारी कशी लक्षात ठेवायची? लॉर्ड मिंटो हा एक पिंटू असतो. पिंटू म्हणजे लहान पोऱ्याला म्हणतात आपल्याकडे, लहान मुलाला. लॉर्ड मिंटो कधी आला? तर मग त्याच्या वयानुसार ती लक्षात ठेवायचंय. तर लॉर्ड मिंटो कधी आला? मग अशा ट्रिक्स टेक्निक्स आपल्याकडे खूप आहेत. आणि इतिहासाचे असे कालखंड पाडून मी सोपं केले. म्हणजे इतिहास सगळाच तुम्हाला पाठवणार नाही, पण पर्यायातून काही कंटेंट तुम्हाला असं पर्याय वगैरे कमी करून तुम्हाला तिथे उत्तरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. असं म्हणजे ट्रिक्स टेक्निक्स आपल्याकडे इतिहासच्या पण आहेत. इतर विषय जे आहेत, तर इतर विषय मग खूप वास्ट आहेत. त्यामध्ये विज्ञान आहे आणि त्याच्यानंतर चालू घडामोडी आहेत आणि गणित बुद्धिमत्ता आहे. तर मग ह्या विषयामध्ये तुम्हाला ॲव्हरेज 9 तरी मार्क आले पाहिजे. किमान 9 म्हणतोय, 9 त्रिक 18. 9 त्रिक 18 आणि तिकडचे 40. तर मग 9 त्रिक 18 आणि तिकडचे 40 इकडे तुम्हाला टोटल मारून दाखवतो. तर मागच्या आपण 4 विषय बघितले. तर 4 विषयामधले 4 गुणिले 10 म्हणजे 4 10 40 आणि इकडे किमान ॲव्हरेज 9 आले पाहिजे. 9 आलेले पाहिजे. या पद्धतीने मग तुम्हाला तयारी करायची आहे. त्यानंतर गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न जे आहेत, गणित बुद्धिमत्ताचे जे प्रश्न आहेत, तर हे मागचे प्रश्न आणि प्रत्येक टाईप आपल्याला कसा सोडवता आला पाहिजे. काही लोकांना आता गणित अवघड जातं, काही लोकांना बुद्धिमत्ता जाते. पण दोन्हीपैकी एक आपल्या माइंडला जमतच असते. ज्यांना बुद्धिमत्ता जमते त्यांना बुद्धिमत्ता शिकवू आपण. ज्यांना गणित जमते तर त्यांना गणित शिकवूया. तर बुद्धिमत्ता आणि गणित, तर हे दोन्ही विषय आपल्याला ज्यांना जमतात त्यांना दोन्ही शिकू. तर इथे 20 प्रश्न पहिल्यांदाच आले होते 1960 पासून. एमपीची स्थापना कधी झाली? तर 1960 ला. कारण महाराष्ट्र हे जे राज्य आहे, तर या राज्याची स्थापनाच कधी झाली? 1 मे 1960 ला झालेली आहे. या राज्यामधूनच मग गुजरात वेगळं राज्य तयार झालेलं आहे. गुजरातची स्थापना विचारली तरी 1 मे 1960. तर मग गणित बुद्धिमत्ता, विज्ञान. तर विज्ञानला खूप काही लोक वाचतात, तर फार एफर्ट्स घेऊन फार आउटपुट निघत नाही. इथे 15 प्रश्न येतात. गणित बुद्धिमत्तेला 20 ते 15 प्रश्न, समजा 15 ते 20 म्हणू आपण. 15 ते 20 प्रश्न येतात. इथे ॲव्हरेज प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजे. हा, मगाशी मी टोटल सांगत होतो. तर टोटल 4 विषय जे होते आपण सुरुवातीला घेतले, तर 4 विषयाचे 10 चौक 40 म्हणजे 40 प्रश्न. आणि उरलेले जे 3 विषय आहेत, तर 7 विषय आहेत, तर त्यांना 9च्या सरासरीने मार्क आले पाहिजे. तर 9च्या सरासरीने 9 त्रिक 27. तर 27 प्रश्न ह्यांचे बरोबर आले पाहिजे. म्हणजे टोटल तुमचे
65 प्लस ॲक्युरेट प्रश्नाची संख्या येत असते 65 प्लस. तरी तुमचे त्या ठिकाणी ते प्रश्न चुकलेले जे आहेत म्हणजे आता 100 सोडवलेत असं समजू, 67 तुमचे राईट आहे. तर तुमचा निकाल पी-एस-आय, एस-टी-आय, एस-ओ जवळपास तिन्ही पदाचा येतो. क्लार्क वगैरे जे जास्त पदाचे आहेत तर ते तिथं पास होतात. सगळ्यांचेच ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्रच होणार आहे. 67 तुमचे म्हणजे 67 नाही आले तरी 1-2 इकडे-तिकडे झालेत. 65 प्लसची स्ट्रॅटेजी तुम्हाला ठेवायची आहे आणि या पद्धतीने तयारी केली तर येऊ शकतात तुमचे 65 प्लस सुद्धा मार्क बरोबर येऊ शकतात. मग विज्ञानला काय कुठलं तरी एकच करा कारण कितीही केलं तरी तिथे आउटपुट कमी आहे. भूगोलाला तरी तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल जे आहे त्याच्यानंतर भारताचा भूगोल दोन्हीसाठी कपिल पवार सरांचं पुस्तक सांगितलं हे दोन्ही जर वेगवेगळं वाचलं तर मग या ठिकाणी तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. जिथे जास्त मेहनत केली पॉलिटीवर जितकी जास्त मेहनत करणार, घटनादुरुस्त्या केल्या, कलमपाठ केले, तेवढा तो विषय तुमच्यावर प्रेम करणार. म्हणजे मॅक्झिमम आउटपुट देणार. आउटपुट देण्यावर विषय जे आउटपुट देणारे विषय आहेत, तिथे तुम्ही झोकून द्या. खूप चांगलं काम करा. ज्याच्यातून आउटपुट कमी आहे त्याला ॲव्हरेजच तयारी करा. विज्ञान आहे. गणित बुद्धिमत्ता आता कोणाकोणाची जमेची बाजू आहे, मग ते तिथं झोकून देऊ शकतात. कोणाचं गणित बुद्धिमत्ता चांगला असेल, तर त्यांनी काही लोक आता मी बघितलं की 20 पैकी 17-18 येणारे पण माझे काही विद्यार्थी आहेत. जे डायरेक्ट इथेच जास्त घेतात आणि एखाद्या विषयाचे तुमचे 17 मार्क बरोबर आले म्हणजेच तुमचे निगेटिव्ह जाणारे भागिले 4 तेवढे वाचले. म्हणजे 4 चौक 16 तर मग 16.25 तुमचे निगेटिव्ह म्हणजे 4 चौक 16 आणि वरती एक 17वा प्रश्न तर 4.25 मार्क हे निगेटिव्ह जाणारे वाचत असतात कंबाईनला. एखाद्या एखाद्या विषयामध्ये तुम्ही जेव्हा जास्त मार्क घेता याचा अर्थ काय होतो की तुम्हाला त्या ठिकाणी हा बेनिफिट पण त्याच्या सोबतच मिळतो. 17 बरोबर आले समजा गणितातले 20 पैकी तर 4.25 तुमचा लॉस होणारा वाचतोय ते निगेटिव्ह जाणार. कारण एक प्रश्न जर तुमचा चुकला तर 0.25 तुमचे मार्क मायनस होतात, निगेटिव्ह मध्ये जातात. मग जनरली पी-एस-आय ला पास होण्यासाठी जी स्ट्रॅटेजी आहे मॅक्झिमम विद्यार्थी पी-एस-आयचे तर त्यांना 100 पैकी किमान तुमचे 60 प्रश्न बरोबर आले पाहिजे. किमान म्हणतोय मी 60 प्रश्न बरोबर आले पाहिजे आणि 40 तुमचे चुकले पाहिजे. म्हणजे तेवढे चुकलेत 40 चुकलेत तर 100च्या 100 सोडवले तुम्ही पी-एस-आय ज्यांना व्हायचे 100च्या 100 सोडवायचे. कारण तुम्हाला लक्षात येतं एक परीक्षेमध्ये की आपण काय पास होणार नाही. मग तेव्हा मॅक्झिमम सगळंच सोडवायचे. 100च्या 100 सोडवले आणि तुमचे 60 प्रश्न बरोबर आले. मॅक्झिमम सोडवल्यावर मॅक्झिममच येतात लक्षात घ्या. आणि 40 तुमचे चुकले तर 40ला भागिले 4 करणार 4 10 40 10 मार्क तुमचे याच्यामधून वजा होणार. मग उरले किती 50. पेनल्टी म्हणजे 40 चुकले तरी तुमचे 10च वजा होतात. काही लोकांना इथे भीती काय वाटते की जास्त सोडवल्यावर जास्त चुकतात. तसं नाही. जास्त सोडवल्यावर जास्तच येतात. हा माझा अनुभव आहे. मी स्वतः आता मेन्स दिलेली आहे. तर माझा अनुभव आहे. तर मग जो मी स्वतः करतो आणि मग सांगवतो. स्वतःवरती आधी प्रयोग करतो. तर मग 40 जरी चुकले तर तुमचे 10च मायनस होतात. 40च्या वर चुकायला लागले की मग तुम्ही नापासकडे जाता. पास होण्यासाठी तुमचे 40 मधून अजून काही कमी केले तर मग पासकडे तुम्ही जाता. तर ज्याचा असं 60-40 रेशो आला तो विद्यार्थी निदान पी-एस-आय प्रीला पास होतो. मुलगी असेल तर पी-एस-आय बरोबर एस-टी-आयला पण बसेल. कारण एस-टी-आयच्या 200 प्लस जागा येण्याची शक्यता आहे यावर्षी. आणि जर तुम्ही मगाशी सांगितलं जसं 65 प्लसची जर माझ्या स्ट्रॅटेजीनुसार तुमचे मार्क आले तर तुम्ही ए-एस-ओला सुद्धा बसू शकता. ए-एस-ओला सुद्धा तुम्ही पास होऊ शकता. तर या पद्धतीने तुम्हाला तयारी केली तर काहीच अवघड नाही. तर आपली ही बॅच जी आहे तर आजपासून सुरुवात झाली तर या बॅचला तुम्ही ॲडमिशन घ्या. ज्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी मला मेसेज करा. या ठिकाणी तुम्हाला माझा नंबर दिलेला आहे. तुमचा नक्कीच निकाल येणार आहे. आपली बॅच फक्त पूर्वचीच आहे. मेन्सची बॅच नंतर मी इंग्रजी, मराठी वगैरे व्याकरणाची घेत असतो. मेन्सला मेन्सला जास्त तुम्हाला एफर्ट घ्यायची गरज नाही. हे सगळे विषय मेन्सला आहेत. फक्त तिथे मग पहिल्या पेपरवरती आपण खूप चांगलं काम करूया मेन्सला. तर मला स्वतःला 234 मार्क आहेत. तुम्हालाही येऊ शकतात. तुम्ही पी-एस-आय, एस-टी-आय, एस-ओ होऊ शकते. हे ग्रुप सीच्या मेन्सचे मी सांगतोय. यावेळेस मी ग्रुप सीची मेन्स दिलेली आहे. पी-एस-आयचं वय वगैरे संपलेलं आहे. तर मग यामध्ये मी बऱ्याच वर्षापासून आहे त्यामुळे माझ्या अनुभवाचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे.
तर या पद्धतीने तयारी केली तर ही लढाई अवघड नाही. हां, मग शेवटचा तुमचा सगळ्यांचा आवडता प्रश्न त्याच्यावर चर्चा करू, की परीक्षा कधी होणार आहे? परीक्षा कधी होणार आहे हा जेव्हा तुम्हाला प्रश्न पडतो कंबाईनची 2024ची, तर तुम्ही स्वतःला विचारायचं, की परीक्षा जर 1-1.5 महिन्यात झाली, मी तयार आहे का त्या परीक्षेसाठी? हा स्वतःला प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे. तुम्ही तयारच नाहीत, तर मग परीक्षा कधी होईल? लवकर झाली समजा 1.5 महिन्यात, तर तुम्ही फेलच होणार आहेत. तर तुम्ही आधी चांगली तयारी करा. परीक्षा आज ना उद्या होणारच आहे. तरी आता माझ्या सोर्सेसनुसार मी सांगतो, की कधी होऊ शकते. कंबाईनची परीक्षा एक धोका सांगतो, की नोव्हेंबरमध्येच होण्याची शक्यता आहे. तर नोव्हेंबरमध्येच होण्याची शक्यता आहे. बरेच लोकं म्हणतात राज्यसेवेचा परिणाम होतो. राज्यसेवेच्या आधी पण होऊ शकते, नंतर पण होऊ शकते. कोणती परीक्षा कधी घ्यावी याच्या काही गाईडलाईन फिक्स नाही. तसं काही घटनेमध्ये लिहिलेलं नाही. तर नोव्हेंबरमध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये इलेक्शन असेल, तर डिसेंबरला वगैरे होऊ शकते. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कंबाईनची परीक्षा याच वर्षी होणार आहे. 2024 ची 2024लाच घ्यावी लागणार आहे. ही परीक्षा होणार आहे. कारण आता नंतर काही अडचण नाही. तर इलेक्शनचा फार परिणाम होत नाही तिथे. परीक्षा घेण्याला जॉइनिंगला अडचणी येतात. आचारसंहितेत काही लोकं काही पण अफवा उडवतात. आचारसंहितेत मग परीक्षा कशी घेतात तर घेऊ शकतात. काही अडचण नाही. एक रविवार किंवा शनिवार मिळाला, ज्या दिवशी शाळेला सुट्टी असते, तर ती परीक्षा घेता येते. कारण कंबाईनला बराचसा मॉब असतो. आणि जाहिरात कशी येणार आहे, तर मगाशीच सांगितलं, की पी-एस-आय कमीत कमी 400 येतील. मॅक्सिमम 1000 पर्यंत जाऊ शकतं. एस-टी-आय यावर्षी 200 जागा. एस-टी-आयला 200 आहेत. ए-एस-ओला कमीच असतात 50 एक जागा ए-एस-ओला येतील. आणि क्लार्क वगैरे जे लिपिक आहेत एम-पी-एस-सीच्या क्लार्क त्याला एक 700 जागा. तर या पद्धतीने जाहिरात येऊ शकते. नंतर याच्यामध्ये ग्रो होऊ शकते. सुरुवातीला जरी आकडेवारी कमी दिसते, तरी त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते. तर या पद्धतीने तयारी करा. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला नक्कीच निकाल येऊ शकतो. आपण तयारी करताना खूप अशी प्रॅक्टिकल तयारी करणारी, नकाशाचा खूप वापर करणार आहे. गंगा नदी शिकवताना अगदी तुम्हाला मी बिहारचा नकाशा काढून तिथून सुद्धा गंगा नदी कशी वाहते हे दाखवणार आहे. इतकं प्रॅक्टिकल कुठेच शिकवलं जात नाही. कारण त्याला स्वतःलाच येत नाही. दुसऱ्या अकॅडमीचं सांगतोय. त्याला स्वतःकडेच एवढं कंटेंट नसतं. तर हा माझा 15 वर्षाचा अनुभव आहे. तेवढा अनुभव त्यांना नसतो. तो फसवणारे आहेत, कमी फीस घेणारे तुम्हाला काही लोकं दिसतील अगदी ₹500 ₹300 पण ती बॅच करून तुमचा निकाल येणार नाही. माझा अनुभव जितका आहे तेवढा त्यांचा अनुभव नसतो. तर धन्यवाद मित्रांनो. ज्यांना व्हिडिओ आवडला आहे तर त्यांनी कृपया शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी बॅच पण जॉइन करा. तर नंबर तुम्हाला मगाशीच दिलाय, परत एकदा इथे देतो. तर या नंबरवरती तुम्ही WhatsApp मेसेज करा. खूपच अडचण असेल तर कॉलही करू शकता. धन्यवाद मित्रांनो.